अल्पवयीन मुले तसेच विनापरवाना वाहन चालवणाऱ्यांविरोधात चंद्रपूर वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली। शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस तसेच बाजार परिसरात ही कारवाई करण्यात आली। या मोहिमेदरम्यान संपूर्ण जिल्ह्यात 280 वाहनांवर कारवाई करण्यात आली। अल्पवयीन वाहन चालकांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून समज देण्यात आली। अल्पवयीन मुलांनी वाहन चालवल्यामुळे अपघात होऊन त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना वाहन देऊ नये असे आवाहन पोलिसांनी केले। या कारवाईत पालकांकडून 2,86,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। अल्पवयीन व विनापरवाना वाहन चालकांविरोधातील ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल बारापात्रे यांनी दिली। वाहतूक नियमांचे पालन करा, अल्पवयीन मुलांना वाहन देऊ नका असे आवाहनही पोलिसांनी केले आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अल्पवयीन जे वाहन चालक आहेत त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन स्तरावर तसेच जिल्हा वाहतूक शाखे यांच्या वतीने काल कारवाई करण्यात आली। त्या कारवाईमध्ये आम्ही संपूर्ण जिल्ह्यात 280 वाहनं पोलीस स्टेशन स्तरावर तसेच जिल्हा वाहतूक शाखा इथे आणून डिटेन केले। त्यामध्ये त्यांच्या पालकांना इथे बोलावून त्यांना समज देण्यात आली की आपण आपल्या मुलांना ट्युशन्स किंवा शाळेत जाताना वाहने देऊ नये, ज्यामुळे की लहान मुले असल्यामुळे ते रश ड्रायव्हिंग करतात, त्यामुळे त्यांच्याही जीवाला धोका होऊ शकतो आणि पुढचा एखादा व्यक्ती असेल त्यांच्याही जीवाला यामुळे धोका होऊ शकतो। त्यामुळे आपण त्यांना काल बोलावून त्यांच्या पालकांना समज दिली व त्यांच्यावर त्यांच्या पालकांकडून 2,86,500 रुपये दंड वसूल करण्यात आला। हा ड्रायव्हर आता कंटिन्यू सुरू राहील आणि शाळा कॉलेजमध्ये आम्ही जवळपास 12 ते 15 शाळा महाविद्यालय यामध्ये जाऊन ट्रॅफिक नियमाच्या उल्लंघनाबाबत त्यांना मार्गदर्शन केले, तसेच अवेअरनेस त्यांच्यात यावा याबाबत आम्ही वारंवार त्यांना जाऊन भेटी देऊन त्यांना सूचित करत आहोत।